कांद्याचे बाजारभाव आता दबावात असले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी वाटत असली तरी एक चांगली बातमी आहे, दिलासादायक आणि सकारात्मक बातमी आहे. ती म्हणजे रब्बी कांद्याच्या संदर्भात यंदा रब्बी कांद्याची लागवड घटलेली आहे आणि मार्च एप्रिलमध्ये तुमच्या कांद्याला बाजारभाव जे आहेत ते चांगले, सकारात्मक आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळू शकतात अशी शक्यता आता दिसत आहे. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे गुरुवार, तारीख आहे 5 फेब्रुवारी 2026. आजचा विषय आहे रब्बी कांद्याची जी आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे महाराष्ट्रातली, रब्बी लागवडीच्या संदर्भातली. ही माहिती खरं तर आपण प्रीमियम आणि मेंबरशिपसाठी न देता सगळ्यांसाठीच द्यायची ठरवलेली आहे, कारण तुमचा असा उगाच गैरसमज नको की काहीतरी माहिती दिली जाते आणि आम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. तर आत्ताची परिस्थिती अशी आहे, मागच्या सगळ्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कांद्याची लागवड जी आहे, कांद्याची आवक वाढते आहे आणि बाजारभाव घसरत आहेत. रब्बी कांद्याची लागवड सुरूच आहे, ती अजून 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू असण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आता ही लागवड किती आहे, काय आहे ते बघूया. याआधी आपण एक सगळ्यात महत्त्वाचं भाग बघता येईल की कालपासनं कांद्याच्या आवकेमध्ये बाजार समित्यांमध्ये विशेषतः नाशिक जिल्ह्याच्या थोडी घट होताना दिसून आलेली आहे. फार नाही, पण लासलगाव बाजार समितीमध्ये जे कांद्याचे बाजारभाव काल सरासरीनं काहीतरी 20 रुपयांनी वाढले. आता 20 रुपये म्हणजे 20 पैसे ही काही फार मोठी रक्कम नाही आहे, पण ते घटलेले नाहीत, ते स्थिरावलेले आहेत. अनेक बाजार समित्या अशा आहेत की तिथे बाजारभाव घसरण थांबवून ते आता स्थिर राहणार आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये नंतर सुधार होईल, ही आवक कमी झाल्यानंतर. आता यातच आपण आता ही जी बातमी देतो आहे किंवा हे जे सकारात्मक गोष्टी आहे त्याचाही परिणाम आगामी काळात बाजारावर होऊ शकतो, होण्याची शक्यता आहे. तर ते म्हणजे रब्बी कांद्याची लागवड इतकी घटलेली आहे की यंदा तुम्हाला अतिशय चांगला बाजारभाव मिळू शकतो. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ती लागवड आणि ती कशी घट झाली आहे आणि मागच्या वर्षी किती होती ते आपण बघूया. 2023-24मध्ये कांद्याचे बाजारभाव बरे होते, म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये ते काही पडले होते, सरकारनं अनुदान दिलं, पण ते बरे होते आणि त्याचा परिणाम असा झाला आणि नंतर 24-25च्या हंगामात चांगला पाऊसही आला, पाण्याची उपलब्धताही झाली. त्याचा परिणाम असा झाला, चांगला परिणाम असा झाला की लागवडीचं क्षेत्र वाढलं. आता महाराष्ट्रामध्ये लागवडीचं क्षेत्र वाढलंच, कारण काय की आमचा जास्त कांदा लावला तर जास्त बाजारभाव मिळेल, जास्त उत्पादन मिळेल. शेवटी प्रत्येकाला अपेक्षा असते आणि त्याप्रमाणे शेतकरी निर्णय घेत असतो. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ठिकाणी कधी कांद्याची फार असे पारंपरिक भाग नाही आहे, तो बिहारमध्ये सुद्धा 50,000 हेक्टरची लागवड होती, यूपीमध्ये लागवड होती, हरियाणा आणि पंजाबमध्ये लागवडी झालेल्या आहेत. आता सगळ्यात गमतीचा गोष्ट म्हणजे दिल्ली हे राज्य असं आहे की ते सगळा महानगराचा परिसर आहे, पण त्या राज्यामध्ये पण बाजूला जी शेती आहे, दिल्ली राज्यातली जी काही महानगर सोडलं ते जी काही शेती आहे, एवढंसं तर राज्य आहे, तिथे सुद्धा कांद्याची अगदी अल्पशी का होईना साधारण 1001 हेक्टरवर लागवड झाल्याचे रिपोर्ट होते. याचा परिणाम असा झाला की कांद्याचं जे उत्पादन एकत्रित होतं खरीप आणि रब्बी मिळून, तर ते उत्पादन 2024-25 पर्यंत त्याचा अंदाज लावला गेला 310 लाख हेक्टरपर्यंत. याच काळामध्ये निर्यातीनं फटका दिला, कारण आपली धोरणं चुकलेली होती. आपण मध्येच निर्यात थांबवल्यामुळे बाकीच्या देशांनी जिथं स्वस्त मिळेल, जिथून रेग्युलर कांदा येईल तिथे संधान बांधलं. मग त्यामध्ये दुबई असेल, बांगलादेश असेल, मलेशिया असेल, व्हिएतनाम असेल आणि श्रीलंका आणि बांगलादेशने ती एवढा धसका घेतला की स्वतःचीच कांदा लागवड सुरू केली, मलेशियाने लागवड सुरू केली. याचा परिणाम असा झाला की एका बाजूला वाढलेली लागवड आणि दुसऱ्या बाजूला घटलेली निर्यात आणि उत्पादन वाढलेलं आहे,
वातावरण बदलामुळे मागणीतही घट झाली आणि कांद्याच्या क्वालिटीमध्ये घसरण झाली. याचा परिणाम कांद्याच्या एकूणच सगळ्या किमतीवर राहिला आणि तो पहिल्या दिवसापासून दबावात राहिले कांद्याचे बाजारभाव. म्हणजे कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते तुम्ही विचार करा, जेव्हा तुमचा कांदा यंदाच्या मार्च एप्रिलमध्ये आला होता विक्रीला, तर ते साधारण अगदी 2,000च्या पलीकडे गेलेच नाहीत. मधल्या काळामध्ये नाफेडच्या खरेदीची चर्चा झाल्यानंतर लासलगाव पिंपळगावमध्ये अनेक ठिकाणी सरासरी 2,000 किंवा 2,500पर्यंत पण बाजारभाव जातील अशी अपेक्षा होती. काही ठिकाणी गेले होते 2-3 दिवसांसाठी. मात्र दुसऱ्याच दिवशी नाफेडनं 1400चा भाव जाहीर केला आणि बाजारामध्ये जो चांगला बाजारभाव मिळत होता 17, 18, 20 तोही पडला. मग व्यापारी म्हणाले, अरे सरकारच 14 रुपयांनी घेते तर आपण कशाला विकायचं जास्त येरी. अशीच घटना 2011-12मध्ये मराठवाडा विदर्भातल्या कापूस उत्पादकांसोबत घडली होती. त्या काळामध्ये रेग्युलर मार्केटमध्ये किंवा बाहेरच्या खाजगी मार्केटमध्ये कापसाला जो बाजारभाव होता तो साधारण 5,000पर्यंत पोहोचलेला होता प्रति क्विंटल. पण कापूस खरेदी केंद्र सुरू झालं, कापसाची खरेदी सुरू झाली आणि कांद्याचे जे कापसाचे जे बाजारभाव आहे त्यांनी जाहीर केला तो 3,500, 3,200 वगैरे. आणि दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी कापसाचे भाव धाडकन कोसळले. तशीच अवस्था यंदा झालेली आहे. आता याच्या खोलात जायला नको, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मात्र आता येणाऱ्या काळामध्ये हे सगळे याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा आता निर्माण झालेली आहे. तर आता मी फार वेळ न घेता तुम्हाला ही आकडेवारी सांगतो. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची जी अपेक्षा आहे, साधारण फेब्रुवारीमध्ये बाजारभाव काय राहतील, 15 फेब्रुवारीपर्यंत काय राहतील, त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यात काय राहतील, मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात काय राहतील, या संदर्भात आपण दर आठवड्याला सविस्तर माहिती आकडेवारीसह सांगत असतो. मात्र आता त्या प्रश्नाला उत्तर देणं घाईचं होईल, कारण आपल्याकडे बाजारातली आवक आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात त्यावरच आपण विश्लेषण करणं ते शक्य असतं आणि तर ते अंदाज त्यातले त्यात बरे येतात. आपल्याला जे अपेक्षित आहे तसे येतात, नाहीतर ते चुकू शकतात आणि त्याचं माझं आणि तुमचं दोघांचंही नुकसान होऊ शकतं. तर असे व्हिडिओ आता लवकरच, आज गुरुवार आहे, उद्या परवापासून आपण ते करू आणि दर आठवड्याला ते येत राहतील. जे मेंबर झालेले आहेत त्यांना ते बघायला मिळतील. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही सदस्यत्व घेतलं नसेल तर अतिशय अल्प फी आहे, त्यातनं तुम्ही ते घेऊ शकतात आणि त्याचा फायदा मात्र खूप मोठा होऊ शकतो. अनेकांना तो झालेला आहे. आता मागच्या वर्षीची रब्बीची लागवड जी होती 24-25मध्ये, ती पावसाची सगळी एकूण अनुकूलतेमुळे आणि बाजारभाव वाढीच्या यामुळे 6,52,000 हेक्टरपर्यंत गेली होती महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्राची सरासरी लागवड किती असते ते साधारण 5 वर्षाच्या लागवडीवरनं कृषी विभाग सरासरी लागवड काढतो, ती आहे 5.5 लाख. ही रब्बीच्या लागवडीबद्दल, गावठी कांद्याच्या लागवडीबद्दल बोलतोय. 5.5 लाख जर हेक्टर लागवड असेल तर या 5.5 लाख हेक्टर सरासरी लागवडीच्या तुलनेत यंदा 2 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारीपर्यंत जे आकडेवारी उपलब्ध झालेली आहे त्यानुसार ही लागवड 4,92,000 हेक्टर अशी झालेली आहे. थोडक्यात 50,000 ते 55,000 हेक्टरनी मागच्या वर्षीच्या तुलनेत घटलेली आहे. कांद्याच्या लागवडीचा हंगाम जो अतिशय आदर्श समजला जातो तो म्हणजे डिसेंबरमध्ये. पण यंदा काय झालं, अनेकांनी लागवडी केल्या आणि त्या सगळ्या याच्यामध्ये हवामानामुळे नुकसान झालं. अतिवृष्टी असेल, हवामान असेल, त्यामुळे काहींनी 2दा 3दा 4 वेळेसुद्धा लागवडी केल्या. रोपांची टंचाई निर्माण झाली होती, त्यासाठी जास्त भाव द्यावे लागले होते. शेतकऱ्यांची कष्टही बरेच घेतले त्या सगळ्या याच्यामध्ये. पण तरी पण त्या सगळ्यांचा परिणाम कांद्याच्या लागवडीवर नकारात्मक झालेला आहे, लागवड घटलेली आहे. अजूनही काही शेतकरी जे आहे ते साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कांद्याची लागवड करतील. पण कृषी विभागानं सांगितल्यानुसार महाराष्ट्रातली जी रब्बीची किंवा गावठी कांद्याची, उन्हाळी कांद्याची लागवड आता संपलेली आहे. अधिकृत जी असते तिचा हंगाम आता संपला आहे. थोडासा जो ज्यांच्याकडे पाणी आहे, संरक्षित पाणी आहे, ते मात्र पुढे ते करतील, पण तो आकडा अतिशय किरकोळ असेल. तर थोडक्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत जर विचार करता 1.5 लाख हेक्टरनी कांद्याची आवक घटलेली आहे. आता 1.5 लाख हेक्टरनी कांद्याची आवक घटणं
मागच्या वर्षीची जे एकूण उत्पादन होतं ते साधारण 3,10,000 ते 3,18,000 मेट्रिक टन असं अंदाज लावलेला होता. आता यंदा 19चं ॲव्हरेज जे असतं रब्बीज कांद्याचं हॉर्टिकल्चर विभागानं दिलेलं, खरं तर ते 18.5 19.5 आहे, दोन्ही मिळून मी ते 19चं धरलेलं आहे. 19चं जे ॲव्हरेज आहे त्यानुसार साधारणपणे 28 लाख मेट्रिक टन कांदा यंदा महाराष्ट्रात कमी होईल, त्याच्यामध्ये घट होईल मागच्या तुलनेत. म्हणजे इतका मोठा हा गॅप आहे की 2 महिने देशाला कांदा पुरेल एवढा कांदा एकट्या महाराष्ट्रातनं आता कमी येणार आहे. थोडक्यात यंदा कांद्याची जी लागवड कांद्याचं जे उत्पादन आहे ते साधारण एकट्या महाराष्ट्राची घट जरी धरली तरी ते साधारण 2.25 लाख मेट्रिक टन इतकंच होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये अजून गुजरातचे आकडे, मध्य प्रदेशचे आकडे आणि एकूणच बाकीचे राज्याचे आकडे जे आहेत ते अजून मिळालेले नाही. ते जर मिळाले तर तिथेही घट असणार आहे आणि त्या घटीमुळे कदाचित कांद्याची लागवड यंदा कमी राहील. भारताचं सरासरी कांद्याच्या लागवडीचं क्षेत्रफळ जे आहे ते साधारण 10 ते 11 लाख हेक्टरपर्यंत होतं, पण मागच्या वर्षी ते 15 लाख हेक्टरपर्यंत गेलं होतं. साधारण 11-12पर्यंत ते जातं. आता हे 3 वर्षांची आकडेवारी ते काढतात, त्यानुसार हे सरासरी क्षेत्र कमी होतं. या संदर्भातली सगळी अचूक माहिती, सगळे डिटेल्स, कांद्याची किती आवक कमी झाली, कांद्याचं किती नुकसान झालं, उन्हाळी कांद्याची जिल्हावार किती लागवड आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून हे सगळं आहे इथे मी सांगत असतो. जोडून राहा. ही चांगली बातमी जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे खूप निराश होऊ नका, खूप नकारात्मक विचार डोक्यातनं काढून टाका. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठल्या गावातनं येतात आणि कुठल्या जिल्ह्यात येतात आणि तुम्ही यंदा किती कांद्याची लागवड केली आहे हे मला जरूर कळवा. जे सभासद आहेत किंवा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांनाच फक्त कमेंट करता येतील. जे जस्ट बघायला आले त्यांना कमेंट करता येणार नाही. तुम्हाला कमेंट करायचं असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, त्याला पैसे लागत नाहीत. जोडून राहा. धन्यवाद.